नमस्कार मित्रांनो, मी विनोद गौरव जाधव. आपण 2-3 व्हिडिओमध्ये पाहिलं की मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलं ते मार्केट 24,814 24,841 तोडत नाहीये. 24,841 तोडत नाही, त्यामुळे मार्केट बहुतेक खाली यायची शक्यता जास्त वाटत होती. तसंच मार्केट बऱ्यापैकी खाली आलंय. जवळजवळ मार्केटनी 1300 पॉईंट खाली मारले तेव्हापासून आणि 1300 पॉईंट मार्केटनी जवळजवळ डाऊन ट्रेंड दिलाय आणि मार्केट मला असं वाटतं की मार्केट एक सपोर्ट जो 23,800चा सपोर्ट होता तो ब्रेक करून मार्केट खूप खाली क्लोज झालाय 23,600च्या आसपास. याचा अर्थ असं सांगतो की मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड खूप मोठा आहे. माझ्यामध्ये पहिलं टार्गेट राहील 23,200 आणि नंतरचं राहील 22,800. हे दोन आपल्याला शॉर्ट टर्मचे टार्गेट पकडायला हरकत नाही. इथे बाईंग करायला पण हरकत नाही. पण 23,200 जर ब्रेक केला तरच 22,800 येईल. अदरवाईज मार्केट परत याच लेवलपासून जसं मागच्या वेळेस या लेवलपासून बाउन्स झालं तर तसंच इथून बाउन्स व्हायची शक्यता जास्त आहे. त्याआधी आपण उद्याच्या जरा लेवल्स पाहूया. उद्या समजा मार्केटमध्ये बाईंग व्हायची असेल तर 23,730 उद्या समजा मार्केटमध्ये बाईंग व्हायची असेल तर 23,730 ही जी लेवल आहे ती ब्रेक केली पाहिजे. म्हणजे जवळजवळ 23,870च्या वरतीच क्लोज झाला पाहिजे निफ्टी, तर परत बाईंग यायची शक्यता आहे. 23,730च्या वरती राहिला निफ्टी तर तो वरती जाईल. पहिलं टार्गेट राहील 23,900 आणि सेकंड टार्गेट राहील 24,200. म्हणजे 24,100 24,000 पकडा. 24,200 खूप मोठी लेवल होईल. 24,000 आणि 23,200 सॉरी 23,900 आणि 24,000 हे पहिले टार्गेट आहे जेव्हा निफ्टी 23,730च्या वरती राहील. त्याच्या खाली निफ्टी राहिला 23,730च्या वर खाली तर पहिलं टार्गेट राहील 23,400, दुसरं राहील 23,200 आणि जसं की मागाशी मी सांगितलं 22,800 याची शक्यता जास्त वाटते. बँक निफ्टीतली उद्याची लेवल 51,000 पकडा. 51,000च्या वरती बँक निफ्टी राहिला 51,000च्या वरती 51,000च्या वरती बँक निफ्टी राहिला तर बाईंग यायची शक्यता जास्त आहे. बिग अदरवाईज मार्केटमध्ये फर्स्ट डाऊनचं टार्गेट राहील 50,360 50,360 50,360 फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेट 49,900 आणि 51च्या अबाव जर निफ्टी राहिला तर फर्स्ट टार्गेट पकडा 51,400. मोठं टार्गेट देत नाही. 51,400 ब्रेक झाल्यानंतर मी लाईव्ह आपल्या ह्याच्यामध्ये परत येऊन तुम्हाला नेक्स्ट टार्गेट सांगून जाईल. मार्केटमध्ये बाईंग कुठंच दिसत नाही. मला मार्केट बऱ्यापैकी खाली वाटतंय, त्यामुळे बाईंग जास्त काही करू नका आणि पुढच्या मंथला मग बाईंगची काही चान्सेस असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तसंच NCCवर नजर टाका. 280 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्यानंतर आपला CDSL 5% काल पडला, अजून 5% पडू द्या, बाय करा. 700 टाटा मोटरची सायकोलॉजिकल लेवल आहे, तिथेही बाय करायला हरकत नाही. बोरो 580च्या आसपास बाय करा बिंदासपणे, काहीच हरकत नाही तिथे बाय करायला. त्यानंतर जर पकडला AB कॅपिटल 170ला बाय करा, तिथे बाईंग होईल. DLF 820 जो सपोर्ट आहे स्ट्रॉंग 820 पासून तो बराच वेळा तो अपसाईडला गेलेला आहे, म्हणून 820 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. DLFला बाय करू शकता 820च्या आसपास. NCX 6,000ला बाय करा बिंदासपणे, 6,100 किंवा 6,000ला बाय करा. BSE 5200ला बाईंगला येईल. 5200ची लेवल ही बाईंगची असेल. मित्रांनो, लेवल्स लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे ट्रेड करा. आज तात्पुरतं एवढं बस, कारण की उद्या मार्केटमध्ये काय होईल त्याच्यावर डिपेंड आहे. जसं ब्लॅक फ्रायडे होतो तसं ब्लॅक मंडे होतो. ही कॅरी फॉरवर्डची जुनी कहावत आहे. त्यामुळं थोडंसं कॉशियसच राहा. दिलेल्या माहितीवर आनंदी असाल. लाईक आणि शेअर जरूर करा.